कोरेगावला असं काय घडलं ते कॅमेऱ्यामध्ये सांगू शकत नाही. तर नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, आपल्याला जायचं होतं भीमा कोरेगावला. रात्री फक्त 2.5 तासच झोप झाली. मस्त कपडे घातले. मामा मामी पण येणार होते, त्यांना घेतलं, डिझेल टाकला आणि निघालो. 150 किलोमीटर आल्यावर चहासाठी थांबलो. भाऊ गाडी चालवून लय बोर झालो. बरं झालं मामा सोबत होता, नाहीतर मलाच गाडी चालवायला लागली असती. पण तुम्ही काही म्हणा, दाढी भारी दिसते आपल्याला. कोरेगावला पोहोचलो. खूप मस्त व्यवस्था पार्किंग साठी केली होती. आपली चेकिंग झाली. पार्किंग पासून बसने जायला लागतं. बाबू एवढी रस्त्याने गर्दी, कमसे कम 50-60 लाखाच्या वर लोक. पोहोचलो विजय स्तंभापाशी, सॅल्यूट केला. इथूनच नवीन वर्षाची सुरुवात होती. स्तंभ इतका छान सजवला होता आणि असं काय घडलं जे मी तुम्हाला सांगू शकत नाही. सर्व मूड खराब झाला. पहाटेपासून उपाशी होतो. जेवण पार 5 वाजता केलं. तिथून जेजुरीला निघालो. अजिबात मूड नव्हता कोणाचा कुठे जायचा, पण आता होऊन गेलेल्या गोष्टीला काय करणार. जेजुरीकडे निघालो. लांबून गड एवढा भारी दिसत होता, काय सांगू तुम्हाला. आपल्याला पायऱ्या चढायची सवय आहे. पटापट पायऱ्या सोडून वर पोहोचलो. दर्शन केलं. मध्ये व्हिडिओ नाही काढून दिला. मंदिर एवढं सुंदर होतं. तिथून खाली एवढा भारी नजारा दिसत होता. आता घरी निघालो. तर तुम्ही आता लाईक आणि फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.